आपण नेपाळ इंडिया बॉर्डर गेटला पोचलो आहे आणि बघू शकता किती दुःख आहे. आता तर रूमची कंडिशन घाण असली तरी ते रिफंड द्यायला तर तयार नाही. तर फायनली आता आपण इथून निघूया. सो हाय गाईज, फायनली आता आपण ठाण्याला पोचलो आहे. तर गुड मॉर्निंग. फायनली आपल्याला बॉर्डरच्या इथं उतरवलं आहे आता, पण बॉर्डरच्या आधीच उतरवलं आहे मला. बॉर्डर इकडे पुढे अजून 1.5-2 किलोमीटर आहे, कारण मी एकटाच होतो बॉर्डरला जाणारा. आणि आता सकाळचे 7-11 वाजलेत नेपाळच्या टायमिंगनुसार, आणि इंडियाच्यानुसार 7 वाजायला 5 कमी येतात. आता बघतो इथून बॉर्डरला जायला काय भेटतं, आणि तसं मग तुम्हाला दाखवेन. फायनली बस भेटले आता इथून बॉर्डरला जायला. बॉर्डर आहे 2.5 किलोमीटर. तर फायनली दुसऱ्या बसनी जे आपल्याला बेलिया बस स्टँडला आणून सोडलं आहे. आता थोडं रेस्ट करेन, मग नंतर आपण पुढे निघूया. आणि पुढे जाऊन तुम्हाला बस इझिली भेटते. 150 इंडियन रुपीजमध्ये बस भेटून जाते. तर आरामात जाऊ शकता तुम्ही बस घेऊन. आणि तसं पण इथं उतरल्यानंतर भरपूर टाईम असतो. प्रेफर करा बसनी जा आरामात. टॅक्सीमध्ये गचगचीत म्हणजे एकदम दाबून भरून कसे पण नेतात आणि स्कॅम पण करतात. त्यापेक्षा बस प्रेफर करा. तर आता आपण जाऊया बॉर्डरच्या दिशेने पुढे आणि बॉर्डर क्रॉस करूया बाय फूट. आपण नेपाळ इंडिया बॉर्डर गेटला पोचलो आहे आणि बघू शकता किती दुःख आहे. आता बॉर्डर क्रॉस करतो तेव्हा कॅमेरा बंद करेल, आणि मग एकदा बॉर्डर क्रॉस केल्यानंतर इंडियात जाऊन तुम्हाला दाखवतो. बॉर्डर बघू शकता. तर फायनली तुम्ही बघू शकता आपण चालत इंडियामध्ये एंटर केलं आहे आणि सोनोलीमध्ये पोचलो. आता चालत मी बस स्टँडच्या डिरेक्शनने चाललो आहे. इथून पुढे आल्यावरच राईटला, बॉर्डरवरून स्ट्रेट आल्यावर राईटला बस स्टँड आहे. आणि इकडं गोरखपूरच्या बस लागलेल्याच असतात. तर डायरेक्टली बस पकडा. बसचं तिकीट अराऊंड 150 आहे. आरामात तुम्ही बॉर्डरला पोचू शकता. फायनली जे आपल्याला गोरखपूरची लागलेली बस भेटले. जवळपास आता 7:40 झाले आणि आता आपण निघतो आहे गोरखपूरला. बघा अशी काय बस आहे. बस चालून आता जवळपास 30 किलोमीटर झाले आणि 8:30 वाजलेत आता. आणि अजून बघू शकता तुम्ही किती धुकं आहे गोरखपूर सोनोली टू गोरखपूरच्या रस्त्यावर. अजून 70-72 किलोमीटर बाकी आहे. तर फायनली आपल्या बसनी जे 3 तासानंतर गोरखपूरला सोडलं. बस थोडी स्लो चालत होती कारण पूर्ण रस्त्याला फॉग होता. आणि सोनोली टू गोरखपूर पोचायला आपल्याला 150 रुपये लागले. तर आता स्टेसाठी बघूया. उद्या मॉर्निंगला ट्रेन आहे माझी. तर पहिलं तर रेल्वे स्टेशनला बघतो रिटायरिंग रूम, नंतर आपण बाहेर शोधूया. तर गाईज फायनली एवढं नेपाळ वगैरे सगळं फिरल्यानंतर आपल्याबरोबर फायनली स्कॅम जो झाला आहे तो गोरखपूरमध्ये झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता रूमची कंडिशन अशी होती. यासाठी मी 800 रुपये पे केलेले. आणि इवन बाथरूमचे दरवाजे तुटलेले आहेत. दारूच्या बाटल्या वगैरे टॉयलेटमध्ये फेकलेल्या आहेत. टॉयलेट अजिबात क्लीन आहे. आणि एवढ्याच सगळ्या रूमसाठी पुरुषांसाठी एकच बाथरूम आहे. तर बिलकुल बुक नका करू हे. बघा म्हणजे आपण बाहेरच्या दुसऱ्या देशात जाऊन येतो आणि आपल्यासोबत अशा वाईट इन्सिडेंट्स स्वतःच्या देशात होतात. आपलीच लोक आपल्याला फसवतात. तर रूमची कंडिशन घाण असली तरी ते रिफंड द्यायला तर तयार नाही. तर फायनली आता आपण इथून निघूया. रिफंडचं काय भेटणार नाही आपल्याला. आता दुसरं हे बघितलं पाहिजे ऑप्शन. तर बघूया. इकडे 2nd नंबरवर प्लॅटफॉर्म 2वर रिटायरिंग रूम आहे. तिथे तरी आपल्याला भेटतं आहे का. पण इकडे कधी पण याल ते बघू शकता. हे कधी बुक नका करू. एकदम घाण एक्सपिरियन्स आहे. 800 रुपयाला मला फसवण्यात आलं. तर फायनली गाईज आपण स्टेशनच्या समोर आहे ना दुसरं आनंद गेस्ट हाऊस म्हणून आहे.
तिथे रूम घेतला 800 रुपयातच. पण इथे जे म्हणजे रिसेप्शनवर आहेत दादा ते पण चांगले आणि नीट वाटले. ओनर पण भरपूर चांगले आहे. आपण ट्राय केलेलं की म्हणजे रेल्वेला कंप्लेंट करायची वगैरे, पण ते हॉस्टेल जे ते प्रायव्हेट असल्यामुळे आपण काय करू नाही शकत. मग एवढी चांगली ट्रीप झाली आणि थोड्याच गोष्टीसाठी वाद घालण्यापेक्षा आपण डिसाईड केलं 800 रुपये गेले तर गेले. ट्रीपचा एक्सपिरियन्स खराब नको करूया. शेवटचे 2 दिवस राहिलेत आता. तर आपण इथे आनंद गेस्ट हाऊसमध्ये रूम घेतली आणि ठीकठाक रूम आहे. तर इथे मागे स्टेशनच्याच मागे रूम घेतलेली आणि ठीकठाक गेस्ट हाऊस आहे 800 रुपयात. पण आणि ॲक्च्युली तो जो वर्स्ट एक्सपिरियन्स झाला आपल्याला जे प्लॅटफॉर्म 9वर गोरखपूरचं स्लिपिंग हॉस्टेल आहे त्यामध्ये माझीच चूक आहे. रात्रभर प्रवास केलेला आणि तब्येत ठीक नव्हती म्हणून मी नीट चेक न करता पेमेंट वगैरे केलं आणि 24 तासासाठी बुक केलेलं आणि नंतर बघितल्यानंतर ॲज युज्युअल जे म्हणजे असे हॉस्टेल्स वगैरे असतात ती लोकं तुम्हाला रिफंड द्यायला तयार होतच नाही. मग नंतर वाद घालण्यात काय अर्थ नव्हता. आपल्याला उद्या निघायचं पण आहे आणि आता आपण परत गोरखपूरला येऊ की नाही काही माहीत नाही, कारण इन फ्युचर माझे ABCचे बेस कॅम्पचा पण प्लॅन आहे जे काउच सर्फिंग माझे फ्रेंड भेटलेले त्यांच्यासोबत. पण तेव्हा आपण डायरेक्टली फ्लाय करणार आहे मुंबई टू काठमांडू. तर ॲटलिस्ट आता बोललो गोरखनाथांचा जो मठ आहे तो तरी व्हिजिट करू. तर जास्त आपण वाईट एक्सपिरियन्स पकडून ठेवण्यापेक्षा आता परत मी माझी जर्नी स्टार्ट करतो आहे. तर महाराणा प्रताप चौकाच्या पहिलेच आपल्याला जी ऑटो भेटलेली आहे 30 रुपये शेअरिंगवर. आता आपण चाललो आहे गोरखनाथ टेम्पलला. तर आपण जे महायोगी गोरखनाथ साधनास्थलीच्या इथे पोचलेलो आहे 30 रुपये देऊन गोरखपूर जंक्शनवरून. तर असा काही परिसर दिसतो गोरखनाथ मंदिराचा. इकडे काही टेम्पल्स आहेत. इकडे मुख्य टेम्पल दिसतं आहे. तर हे राहिलं मुख्य मंदिर. तर मंदिरात मुख्य गाभाऱ्यात तर गुरु गोरखनाथांची प्रतिमा आहे, मूर्ती आहे. त्यानंतर मागे गणपती आहेत. त्यानंतर मागे इतर नाथ आहेत जसे की कानिफनाथ, रेवणनाथ वगैरे. आणि त्यानंतर महाकालींची एक मूर्ती आहे आणि त्याच्यासमोरच भैरवांची मूर्ती आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही असे काही शीतला माता मंदिर आहे. त्यानंतर स्थान भैरवनाथ आहे, शिव मंदिर आहे. त्यानंतर तिकडे दुर्गाजी मंदिर आहे. तर हेच आजच्या दिवसाच्या व्लॉगला मग मी आता इथेच एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. उद्या मॉर्निंगची आपली ट्रेन आहे मुंबईसाठी. तर उद्या मॉर्निंगला गोरखपूर जंक्शनवरून आपण 5:45ची ट्रेन घेऊन मुंबईला निघूया मग. सो गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 5 वाजलेत आणि आपण चाललो आहे आपली ट्रेन पकडायला. आपण जी ही ट्रेन पकडणार आहे ती माझ्या लाईफची सगळ्यात लाँग डिस्टन्स नाही लाँग ड्युरेशनवाली ट्रेन असणार आहे. या ट्रेनमध्ये कमीत कमी मी 1.5 दिवस स्पेंड करणार आहे. आता इथून UP वगैरे साईडून मुंबईला रिटर्निंगच्या ट्रेन लिमिटेड आहेत त्यामुळे आपल्याला ही घ्यायला लागली. तर आपण डायरेक्ट गोरखपूरवरूनच स्टार्ट होते ती ट्रेन पकडतो आहे काशी एक्सप्रेस 15018 जी 5:45ला गोरखपूरवरून निघते आणि आपल्याला ठाण्याला जे नेक्स्ट डे जवळपास 5 वाजेपर्यंत पोचवते दुपारी. तर टोटल जी जर्नी असणार आहे ती 34 तास 57 मिनटाची असणार आहे आणि आपण टोटल जे डिस्टन्स कवर करणार आहे ते 1690 किलोमीटरचं आहे. आणि हा फॉग नाही, सगळं पोल्युशन आहे. बघू शकता खोकला यायला लागला, डोळे वगैरे डोळ्यांची पण आगाग होते. तर आपण प्लॅटफॉर्म नंबर 7 आणि 8च्या मध्ये एका साईडला बघू शकता दुसरी ट्रेन लागले गोरखपूर पनवेल आणि इकडे लागले गोरखपूर लोकमान्य टिळक.
8 नंबरवर. ते एकदा कन्फर्म करतो, कारण या साईडला कसं आहे ट्रेनचे शेड्यूल्स वगैरे पण थोडे चेंज होत असतात. तर एकदा कन्फर्म करतो कोणती आपली ट्रेन आहे आणि त्यानंतर बोर्ड करूया आणि मग तुम्हाला दाखवतो आतून ट्रेनची कंडिशन कशी असणार आहे. तर तुम्हाला जसं सांगत होतो, हीच ट्रेन आहे आपली गोरखपूर लोकमान्य टिळक 15018 काशी एक्सप्रेस, जी की गोरखपूरवरून मॉर्निंगला 5:45ला चालू होते आणि नेक्स्ट डे मुंबईला 6 वाजेपर्यंत आपल्याला पोचवते. पण भरपूर सुपरफास्ट एक्सप्रेस नाही, भरपूर स्लो ट्रेन आहे. पण दुसरं काय ऑप्शनच नव्हतं आपल्याकडे ट्रेनचा. तर माझा जो डब्बा आहे तो 3 tier AC जी आहे B8 डब्बा, आणि त्यामध्ये आपल्याला फायनली भेटलेलं आहे साईड लोअर सीट 71 नंबरचा. फायनली 71 आपला सीट नंबर आहे आणि अशी काही ट्रेन आहे. आपला बाकीचे डबे तर खाली होते, आपला डब्बा पूर्ण भरलेला आहे आणि ह्याच्या बाजूलाच डायरेक्ट पॅन्ट्री कार आहे. तर आता बघू किती वाजता हलते. आता झोपायची तयारी करतो. ठीकठाक आहे, काय करणार आता. फायनली 5:45 झालेत आणि आपली ट्रेन निघाली आहे गोरखपूरवरून. तर गुड मॉर्निंग गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. आणि काल मॉर्निंगला 5:45ला आपण जर्नी स्टार्ट केलेली. आता 7 वाजतात. टोटल 25 तास झालेत आपल्याला या काशी एक्सप्रेसमध्ये आणि एकदम मेल पॅसेंजरगत सगळे स्टॉप घेत चालले. आणि आत्ताशी आपण जे अर्ध्या तासानंतर 7:38पर्यंत खंडवाला पोचणार आहे. अजून आपण मध्य प्रदेशमध्येच. त्यामुळेच ही ट्रेन भरपूर स्लो चालते, त्यामुळेच मी पूर्ण जर्नी शूट नाही करत आहे, कारण जर्नी भरपूर लेंदी होईल. बघू शकता आता आपण खंडवाला पोचतो आहे. अजून लगभग आपल्याला 8 ते 9 तास लागतील मुंबईला पोचायला. तर आता 8:30 वाजत आलेत आणि आता आपण पोचणार आहे बुरहानपूरला. तर 2025ची आता हा शेवटचाच व्हिडिओ असेल. इथेच आपण आपली जर्नी थांबवणार आहे. आणि जसं की तुम्ही बघितलंच असेल की सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये पण मी कधी प्रवासात अलोन फील नाही केलं. आपण इवन 4000 मीटरच्या अल्टिट्यूडवर आपल्याला नवी मुंबईतून 2 दादा भेटलेले. रिटर्निंगच्या जर्नीमध्ये 2 बनारसचे मित्र भेटलेले. काठमांडूमध्ये काउच सर्फिंग थ्रू 2 मित्र भेटलेले, ज्यांच्या घरी मी 2दा म्हणजे एकदा डिनर केला, एकदा लंचला गेलो. एकाबरोबर पूर्ण दरबार स्क्वेअर आपण एक्सप्लोअर केला. आणि आज पण म्हणजे कालच्या पण गोरखपूर ते मुंबईच्या रिटर्निंग जर्नीमध्ये मला काही कोल्हापूरची मुलं भेटली जे फुटबॉल खेळायला पोखरामध्ये गेलेले. तर अशीच काही आपली जर्नी होती. आता 2025 एंड होत आहे, तर माझी जर्नी इथे स्टॉप होईल. या तर नवीन वर्षात आपण परत भेटू. नवीन डेस्टिनेशन, नवीन रोड, नवीन लोक आणि नवीन वे ऑफ ट्रॅव्हलिंग. थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि 2026मध्ये आपण नव्याने परत स्टार्ट करू ट्रॅव्हलिंगला. मे बी हा 2025चा शेवटचाच व्हिडिओ असेल. ह्याला आपण हा व्हिडिओ एंड करू ठाणा स्टेशनला एकदा पोचल्यानंतर. सो हाय गाईज, फायनली आता आपण ठाण्याला पोचलो आहे. गोरखपूर ते ठाणे 1690 किलोमीटरचं डिस्टन्स जे होतं ते आपण 35 तासात पूर्ण करून आता फायनली जे आपण पोचलेलो आहे ठाणा स्टेशनला. तर आता लगेज घेतो मी. लगेज घेऊया. गर्दी बघता, लोक अर्धा तास आधीच उभं राहायला तयार झालेले. फायनली ठाणा स्टेशन. तर आपण जाताना जी गाडी आहे वाराणसीसाठी ती पकडलेली प्लॅटफॉर्म नंबर 5वरून. आणि आता जे आपण उतरणार आहोत प्लॅटफॉर्म नंबर 8ला. तर आता मी ठाणा स्टेशनला उतरतो आणि इथेच आपल्या या पूर्ण जर्नीला एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅपी न्यू इयर.